JK11 संघ विपक्ष आपण पाहू शकतो मॅच सनकी 11 संघ. इथे फटका आपण पाहू शकतो चांगला असेल. एलिव्हेशन जो मात्र आपण जास्त होता. प्रथम आपण बाजूला व्हायचे, बाजूला व्हायचे. दोन धावाच्या मात्र ऍड होतील या पहिल्या चेंडूवरती. धावसंख्येचा श्री गणेश धावफलकाचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळते. 2 रन ऑन द बोर्ड. 2 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे रत्नेश खंबाळे. गोलंदाजी ट्रॅकवरती या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतात थोड्याच वेळात आपल्याला कळून जाईल. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चेंडू सीमा पार. चौका डीजे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 धावा धावफलकावरती. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. येस व्हाईट बॉल पंचांचा इशारा येत असताना स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहू शकतो आमचे अगदी जवळचे मित्र आकाश सुरशे. कांबा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तोच आपल्याला चौथ्या सामन्यामध्ये इन ॲक्शन पाहायला मिळेल. उलटा चेंडू होता ऑन साईडला ढकलून दिलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये भाग मिल्का भाग अशी मनस्थिती पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. आणि पंचांकडे जो मात्र पाहायला गेलं ना तर अपील केली होती पण पॉपिंग ग्रेसमध्ये सुखरूपपणे पोहोचलेत फलंदाज. 2 धावा ॲड. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 9. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जय यांच्या माध्यमातून. इथे फलंदाज बाद. विकेटचं पतन. मोठा मासा गळायला लागलाय. ही 1 धावेसाठी अगदी आपण पाहायला गेले तर आत्मघाती धाव होती आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. प्रथम विकेट स्वाहा. निलेश बॅक. विकास बॅक टू दी डगआउट. तुला सांगू कसं तब्बल आणि तब्बल जर पाहायला गेले ना तर 4 चेंडू झालेले आहेत आणि न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. विकी सेन्सिबल क्रिकेट. बॅकफुटला आले. डिफेन्स दाखवला फक्त आणि फक्त. सिंगलला वर्जित करण्यात आली. धावसंख्या डबल डिजिटमध्ये जात असताना 10 धावा या धावफलकावरती. 10 रन ऑन द बोर्ड. पाच चेंडू आणि 10 धावा या धावफलकावरती. गडी देखील बाद झालेला आहे. आणि अशा रीतीने डॉट बॉलची समाप्ती आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 10. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. टीम मिटिंग घ्यायची नाहीये विनंती असेल.
संजीव आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज दुसऱ्या षटकासाठी. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील केतन, नॉन स्ट्रायकर एंडवरती विकी. इथे फलंदाज बाद. स्टंप जे मात्र आपण पाहू शकतो क्लीन बोल्ड झालेले आहेत फलंदाज. विकेटचं पतन. केतनची खेळी संपुष्टात. संघाला लागलेला झटका क्रमांक दुसरा 10 या आकड्यावरती. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. केतन बॅक टू दी डगआउट. ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा या धावफलकावरती आहेत. धावाच्या मात्र अक्षरशः थांबलेल्या आहेत. येस, पंचांचा इशारा येत असताना वाईड बॉल. वाईड बॉल आणि धावसंख्या 12 जे मात्र पाहायला मिळेल. इथे चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. सांघिक यश मिळतोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज जे मात्र बाद होतील. झटका क्रमांक तिसरा 12 या आकड्यावरती. फलंदाज इथून मात्र आपण पाहू शकतो टुवर्ड्स द पवेलियन जात असताना. तिसरा गडी बाद.
इथे फटका चांगला होता, सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट करण्यात आलेली आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा ॲड होतील आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर 2 धावा ॲड होत असताना धावसंख्या जी मात्र पुढे सरकेल 20 धावा या धावफलकावरती आहेत. 2.2 षटकं जी मात्र कंप्लीट झालेले आहेत. 20 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन 2 आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे असेल सागर आणि दुसरीकडे त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र विकी आणि सागर ही जोडी. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. चेंडू सीमा पार आणि फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. खणखणीत आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या असेल धावफलकावरती 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. यापुढचा सामना असेल कुणाल 11 आणि ते फाईट करतील अगेन्स्ट टीम ओमकार 11 आणि आरोही 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मिड इनिंग्सच्या वेळेस टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. 2.5 षटकचे मात्र समाप्त झालेत. यश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज, ज्यांच्या षटकामध्ये फुल टोल वसूल केला गेलाय. ऑन साईडला देखना नजरांना डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक असतील जय यांच्या माध्यमातून थोडाफार फंबलनेस पण अगदी पाहायला गेलं ना तर इथून मात्र बॅकिंग चांगली आहे. मेलची मात्र सिंगल. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 31 पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक होणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत संधी असेल आपल्या डीजे ऑपरेटरना. डीजे सन्माननीय ज्ञानेश्वर शेठ बनकरी तसेच संदीपजी पावशे, वसंतजी पावशे साहेबांची उपस्थिती या मात्र या स्पर्धेसाठी लाभलेल्या आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल.
इथे आपण पाहू शकतो मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर सुरुशी आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील येणारी वेळ नक्कीच आपल्याला सांगून जाईल. सिंगल धावची मात्र ॲड 32 धावा या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं ना तर मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला सागर यांच्या बॅटमधून. स्ट्रायकर एंडवरती विकी, नॉन स्ट्रायकर एंडवरती सागर, असे दोन धाकड फलंदाज. तर गोलंदाजी ट्रॅकवरती तितकाच चांगला खेळाडू, तितक्याच ताकदीचा, तितक्याच कॅलिबरचा खेळाडू. स्लोअर वनचा वापर, फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट ढकललेला आहे. क्षेत्ररक्षक असतील पण नक्कीच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. वाघांची दहाड, फोडला पहाड. सन्माननीय छगनदादा बनकरी साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विनंती असेल साहेबांना, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे फटका आपण पाहू शकतो जो मात्र चांगला होता. डीप फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि या लेगबाजच्या स्वरूपात जे मात्र एक धावा ॲड होईल. आणि अशा रीतीने जर पाहिलेल्या धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. पाहायला गेलं तर 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ जो मात्र या शेवटच्या षटकामधील शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करणं जी मात्र गरजेची असेल, चांगल्या प्रकारची बॅटिंग करणं जी मात्र गरजेची असेल, कारण धावा चांगल्या बनल्यात. अजून त्यांना कन्सॉलिडेट तुम्हाला करावं लागेल. इथे फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. उंची जास्त आहे, एलिव्हेशन देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सरळ निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. गुड शॉट, षटकार. पाहायला गेलं ना तर कांबा प्रीमियर लीग ज्यावेळेस पहिला सीझन झालेला होता ना, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या अगदी जवळ होते, पण बेस्ट बॅट्समनचा 1 पॉईंटनी अगदी पाहायला गेलं ना 1 पॉईंटने हा खेळाडू जो मात्र मागे राहिला होता. इथे फटका आपण पाहू शकतो. आता मिस टाइम आहे, सिंगल धावा एक्झिक्यूट करण्यात येईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, 2 धावा देखील कंप्लीट. 45 धावा या धावफलकावरती, 45 रन ऑन द बोर्ड. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाजाचा खरपूस समाचार आतापर्यंत घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती षटकार आणि यानंतर सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावाच्या मात्र ॲड झाल्या. हा असेल शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकातील. इथे फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक असतील दूरवरती, उचलतील, फेकतील, तोपर्यंत अगदी पाहायला गेलं तर विकेटचं पतन पाहायला मिळतं. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि धावसंख्या धावफलकावरती 45 आपल्याला पाहायला मिळेल. 46 धावांची गरज असेल. चला विनंती असेल जी मात्र ओमकार 11 संघाला, ओमकार 11 संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. तसेच विनंती असेल आरोही 11 संघाला आपण देखील उपस्थित राहायचे. आणि नक्कीच जो शेवटची मॅच कुणाल 11 विपक्ष ओमकार 11 होती, त्यामध्ये थोडाफार फेरबदल केला जातोय. SB पावशेपाडा संघ ती मॅच खेळेल कुणाल 11 संघाच्या जागी. म्हणजे ती मॅच अशी होईल की SB पावशेपाडा संघ विपक्ष ओमकार 11 संघ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र शेवटची 9वी मॅच असेल. 45 धावा झाल्यात, 46 धावांची गरज असेल, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये सनकी 11 या टीमला ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक प्रथम चव्हाण यांना. पण टॉस जो मात्र केला जाईल. विनंती असेल जी मात्र आरोही 11 संघ आणि ओमकार 11 संघाला. तर विनंती असेल सन्माननीय आदरणीय
कांबा गावचे उद्योजक आणि आदर्श समाजसेवक छगन शेठ बनकरी साहेबांना आपले शुभ असे टॉस जो मात्र केला जाईल. ओमकार 11 विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळेल आरोही 11 जी मात्र आजच्या दिवसामधली चौथी मॅच असेल. सन्माननीय छगन शेठ बनकरी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ असे जे मात्र टॉस करायचे. येस टॉस जो मात्र केला जातोय सन्माननीय छगन शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून टॉस जो मात्र आपण पाहू शकतो विन झालाय जो मात्र ओमकार 11 संघाने गोलंदाजी करायचा डिसिजन घेतलाय. सामना 4 षटकांचा असेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. ओमकार 11 वन द टॉस चूज टू फील्ड फर्स्ट. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय आणि विनंती असेल जे मात्र दोन्ही संघांना आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. सनकी 11 संघाला 24 चेंडूंमध्ये 46 धावा बनवायच्या आहेत. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. येस नक्कीच पाहायला गेलं तर वसंतदादा पावशे साहेबांच्या माध्यमातून सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीजच्या मात्र सौजन्य झाल्या स्पर्धेच्या वतीने तसेच आयोजन समितीच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार असेल. असेच कृपादृष्टी आपली या स्पर्धेवरती राहू दे. दरम्यान आपण पाहायला गेलं तर चालू असलेली मॅच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते सनकी नील्या 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ जगदंबा एंटरप्राइजेस कांबा उर्फ जॅक 11 संघ. पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि जॅक 11 संघाने धावसंख्या धाव फलकावरती नेली ती म्हणजेच किती नेली 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 46 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे टीम सनकी नील्या 11 संघासाठी. थँक्यू व्हेरी मच. विनंती असेल ते म्हणजे सनकी नील्या संघाला की आपण आपले सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. भावांना थोडंसं सहकार्य करा. नक्कीच पाहायला गेलं तर मागच्या वर्षी सुद्धा स्कोररची भूमिका जी मात्र आकाश सुरेशे यांनी बजावली होती. सुरेख स्कोरिंग जितकं सुरेख चेहरा तितकेच सुरेख अक्षर त्यांची पाहायला मिळतात आम्हाला. त्यांच्या सुवर्ण अक्षरातून आम्हाला स्कोर कार्ड लिहिताना पाहायला मिळते. दरम्यान मॅचकडे वळलो तर बंदे हैं हम उसके हम पे किसका जोर उम्मीदों के सूरज निकले चारों ओर इरादे है फौलादी उम्मीद हर कदम अपनी किस्मत लिखने खुद चल पडे हैं हम आपली किस्मत संघाची गावाची किस्मत. लिहायला सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे चेतन. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल शुभम. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे शुभम. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे चेतन. पंचांचा हिरवा कंदील येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम. शो गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. खूप जास्त अवधी घेतलं जातंय ते म्हणजे फील्ड रचना सजावट करण्यासाठी. नक्कीच पाहायला गेलं तर पुढच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये कांबा एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अर्थात
आकाश सुरोशे इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दरम्यान लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता आणि येस पंचांचा इशारा येत असताना चेंडू जातोय. लॉफ्टेड हिट होता, आकाशाला गवस निघालणारा येतो इनिंगचा पहिला ब्लास्ट. षटकार नक्कीच मोठं टार्गेट आहे. हमारे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है पर हम कुछ ना करे ये तो गलत बात है. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न आणि झेल जी मात्र इथे पकडली जात आहे. मैदानात टिपलं जात आहे झेल. षटकारानंतर सुरेख कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन आपण पाहू शकतो तो म्हणजे उमेश येत असताना, रुपेश येत असताना आपण पाहू शकतो. बॅट्समन ॲट नंबर 3. नक्कीच ज्याप्रमाणे ओपनर महत्वाचे असतात त्याचप्रमाणे वन डाऊनला जो खेळाडू येतो तो सुद्धा महत्वाचा असतो. कारण ज्याप्रमाणे स्टार्ट मिळतो ना त्याला कन्सॉलिडेट करून त्याच प्रकारे स्पीडने बॅटिंग करणे त्याचीच जबाबदारी असते. आणि ज्यावेळेस लवकर विकेट अर्ली ब्रेक थ्रू लागतो त्यावेळेस मात्र नक्कीच आपल्या संघाचा डाव जे मात्र सावरणं गरजेचं असतं ते म्हणजे वन डाऊनमध्ये आलेल्या खेळाडूकडे. आणि रुपेश आपण पाहू शकतो वन डाऊनला खेळाडू आलेला आहे. काय करतो आपल्या संघासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त पंच करायचा प्रयत्न केला होता. मिसटाईम फटका चेंडू इनफिल्डमध्ये राहिला तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत 1 वाढ. 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. विचार केला तर 12च्या सरासरीने धावा बनवायचेत आणि त्याच धाब्यांच्या मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच गोष्टीला अनुषंगून चेतन आणि त्यासोबतच रुपेश आपण पाहू शकतो फलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. सातत्याने विचार केला तर या इनिंग्समध्ये 2 चेंडू फुल टॉस आले होते, त्यांना पुरेपूर गॅदर करू शकले नाहीत. एकावरती विकेट पडले होते आणि यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट केला होता ते म्हणजे डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली चेतनच्या माध्यमातून. 2 धावा ज्या मात्र एकवटल्या धावसंख्येत वाढ. 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इथे सबमरीन डिलिव्हरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच फलंदाज बीट झाला. एसटी रक्षक सुद्धा बीट झाला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. धावसंख्येत वाढ डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांचं जर्सी नंबर आपण पाहू शकतो धावफलकावरती. दरम्यान चेंडू आउटसाइड लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळते. चुकीची लाईन आणि चुकीची लाईन पंचांनी दंडित केला. वाईट चेंडू धावसंख्येत 1 वाढ. 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. गोलंदाज तयार होत असताना सातत्याने विचार केला तर सुरेख गोलंदाजी झाली. एक षटकार पहिल्या चेंडूवरती आला होता परंतु त्यानंतर सुरेख कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू होता. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचं वाजवी खेळ समाप्त झालं. धावसंख्येत धावफलकावरती असेल 1 गडी बाद 12 धावा. नक्कीच पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती असेल 1 गडी बाद 12 धावा. 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम सनकी नील्या 11. पाहायला गेलं तर दुसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचं पहिलं चेंडू वैयक्तिक कोटेतील पहिला आणि सांघिक कोटेतील दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर तयार.
गौरव आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम पावशेपाडा. भन्नाट वेग जे मात्र आपल्याला गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विचार केला पावशेपाडाचं तर साहिल असेल, त्यानंतर गौरव असेल, यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी होती. यावेळेस मात्र जो चेंडू क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून वापरला जातो, यॉर्कर लेनचा चेंडू होता. अँगल सोबत चेंडू बाहेर जात होता आणि त्यासोबतच वाईड यॉर्कर चेंडूचा वापर जो मात्र इथे केला होता आणि नक्कीच निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे गौरवच्या माध्यमातून. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं गौरव. यावेळेस आडव्या बॅटीने हा फटका, क्रॉस बॅटेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, आकाशाला गवसणी घालणारा चेंडू जातोय गगनचुंबी, गगनभेदी, दमदार, असरदार, बहरदार षटकार. नक्कीच पाहू शकतो. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार जो मात्र मैदानात होत असताना मोठी धावसंख्या झाली होती, परंतु त्याला अनुषंगून नक्कीच सुरेख फटकेबाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे आपटलेला चेंडू पूर्ण प्रकारे त्याला कन्सॉलिडेट केलं. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय मिड विकेट, सीमारेषा पार येतोय सलगचा हा दुसरा षटकार. नक्कीच षटकाराच्या मदतीने धावसंख्येत 6 ने वाढ, 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच म्हणतात ना की बरसात की मुलाकात जमीन से यूं ही नहीं होती, उसके लिए जमीन को तपना पड़ता है और मेहनत के शिखर पे यूं ही नहीं चढ़ा जाता, उसके लिए घुटनों के बल भी चलना पड़ता है. आणि यावेळेस मात्र सलगचा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिक जी मात्र त्यांच्या बॅट मधून येता येता गनीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे, ते म्हणजे चेतनची बॅट जी मात्र तापलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तिचा तडाखा लागत असताना गौरव आणि नक्कीच जगदंबा एंटरप्राइजेस कांबा या संघासाठी सातत्याने विचार केला तर 3 षटकार. पहिली षटकार हॅट्रिक जी मात्र कंप्लीट कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते चेतनच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न आणि क्रिकेट जगतामधील सर्वात देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्टेड हिट, चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर्स, सीमारेषा पार येतोय हा सलगचा चौथा षटकार. नक्कीच पाहायला गेलं ना तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 1 गडी बाद 40 धावा, 40 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. काहीशी अशीच बॅटिंग आम्हाला काल पाहायला मिळाली, ती म्हणजेच शिवशिवळेश्वर चषक 2022 मध्ये. दिवस क्रमांक 3 होता, क्वालिफाईंग मॅच होती. एका बाजूला होता आनंदवाडी संघ
येस, यावेळेस मात्र अव्वांतर चेंडू तो मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच छगन शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून चेतनसाठी एक नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. सलगचे 4 षटकार त्यांनी मारले आणि त्यासाठी त्याला कॅश प्राईज जी मात्र आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला, ड्राईव्ह केला होता चेंडू इनफिल्ड मध्येच राहिला तोपर्यंत घेतलेली सिंगल. सातत्याने आता आपण पाहायला गेलं तर एज्युकेशनल क्रिकेट जी मात्र पाहायला मिळते रुपेश आणि चेतन यांच्या माध्यमातून. रुपेश यांना माहिती आहे की चेतनची बॅट जी मात्र तडकलेली आहे, एकीकडून मिरचीची धुरी दुसरीकडून चक्कीत जाळ सो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. विजयासाठी अजूनही 2 धाव्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू असतील ते म्हणजे उर्वरित चेंडू 9 जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. आणि नक्कीच मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे सनकी नील्या 11 या टीमने. आणि नक्कीच पाहायला गेलं ना तर ज्याच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी राहिली तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सलगचे 4 षटकार मारून मॅन ऑफ द मॅच होतो.